झोपा काढा झोपा काढा मोदी होश में आओ मोदी सरकार झोपा काढा झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा मोदी होश में आओ महंगाई कम करो के भाव कम करो के भाव कम करो महंगाई कम करो झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा के भाव कम करो के भाव कम करो झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा अरे या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा बहुत हो गई महंगाई की मार, चले जाओ मोदी सरकार। बहुत हो गई महंगाई की मार, चले जाओ मोदी सरकार। पेट्रोल के दाम कम करो कम करो मोदी सरकार होश में आओ केंद्र सरकार होश में आओ केंद्र सरकार होश में आओ नरेंद्र मोदी होश में आओ चॉकलेट बांटना बंद करो चॉकलेट देना बंद करो नरेंद्र मोदी होश में आओ पेट्रोल के भाव कम करो पेट्रोल के भाव कम करो पेट्रोल के भाव कम करो नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी महंगाई कम करो झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा मोदी सरकार होश में आओ पेट्रोल के भाव अरे या मोदी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या मोदी सरकारचं करायचं काय ते छापाकाढ आंदोलन केलेलं आहे काय कुठल्या मागण्या घेऊन हे आंदोलन केलं? अनेक दिवसापासून जेव्हापासून राज्याचे इलेक्शन झाले पेट्रोलचे भाव वाढलेले आहे, महंगाई वाढलेली आहे, डिझेलचे भाव वाढलेले आहे। जेव्हापर्यंत इलेक्शन होते मोदी सरकार एकदम शांत बसलेली होती आणि इलेक्शन झाल्यानंतर लगेच अचानक सरकारला माहीत नाही काय झालेलं आहे, म्हणते पेट्रोलचा शॉर्टेज झालेला आहे, डिझेलचा शॉर्टेज झालेला आहे आणि झालेला तर आहेच। त्याचप्रमाणे त्यांनी डिझेलचे भाव एकदम वाढलेले आहे, 2दा डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढलेले आहे। लोकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही आहे, लोक खूप त्रासून गेलेले आहे, महंगाईपासून लोक खूप त्रासून गेलेले आहे। म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही प्रतिकात्मक झोपा काढून इकडे मोदी सरकार झोपलेलं आहे, केंद्र सरकार झोपलेली आहे, म्हणून आज आम्ही इकडे आंदोलन प्रतिकात्मक केलेलं आहे। इतके भर उन्हामध्ये तुम्ही कलेक्टर ऑफिस इथे बोलून आंदोलन केलेलं आहे तर नेमकं सरकारला काय दर्शवतंय? सरकारला आमची मागणी आहे की लवकरात लवकर जे भाव वाढलेले आहे आणि ज्या प्रकारचे लोकांना खूप शॉर्टेज झालेला आहे, माल भेटत नाही आहे, सिलेंडर भेटत नाही आहे, पेट्रोल भेटत नाही आहे, डिझेल भेटत नाही आहे, त्याचप्रमाणे महंगाई ज्या प्रकारे वाढलेली आहे ते महंगाई कमी झाली पाहिजे लवकरात लवकर, म्हणून आज आम्ही इकडे आंदोलन केलं। सीएम म्हणत आहे की कमी नाही आहे, मोदी साहेब म्हणत आहे की खूप कमी आहे, थोडा तुम्ही कमी वापर केला तर आता सीएम साहेबाला खोटा ठरवायचा की मोदी सरकारला मोदीजीला खोटा ठरवायचा। आता त्यांनी स्वतःला आपसात बोलून ठरवायला पाहिजे की कोण खरं म्हणत आहे कोण खोटं म्हणत आहे। सोना खरीदने के लिए भी मना किया है जनता को, भारतीय जनता से आह्वान किया है प्रधानमंत्री ने, उसके बारे में क्या कहना है? लोकांना जे सोनं खरीदल्याला त्याने मनाई केलेली आहे। आम्ही पवार साहेबांचे धोरण आहे जितकं शक्य होत असेल आम्ही देशहितासाठी सरकारला आम्ही मदत करतो, पण जेव्हा लोकांना त्रास होत असेल, लोकांना महंगाई वाढत असेल, लोकांना 2 वक्तची पोरी भाजी मिळत नसेल तर आम्ही काय करायचं, आम्ही रस्त्यावर उतरून म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहे।